जागा वाटपामध्ये भारतीय जनता पार्टीला 160 ते 65, शिंदे गटाला 80 ते 85 आणि अजित पवार गटाला 55 ते 60 जागा मिळतील असं सध्या समजतंय बाहेर. तर त्या संदर्भात काही चर्चा झाली का? त्या संदर्भात काय सांगा? या संदर्भांमध्ये ज्याही चर्चा आहेत त्या चर्चानंतर जी अधिकृत निर्णय होईल त्याची घोषणा नक्कीच पक्ष करेल. दुसरा, आरक्षणाच्या मुद्द्याकडे जर आपण बघितलं तर लक्ष्मण हाके यांचं वाडेगुद्रीमध्ये आंदोलन सुरू आहे. तर धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं देण्यासाठी समितीसुद्धा स्थापन झालेली आहे. तर तुमची ही तशीच भूमिका आहे का? मी वेळोवेळी मी भूमिका मांडलेली आहे, अनेक आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहे. आता याच्यामध्ये जसं प्रत्येक समाजाला आरक्षण कुठल्या कॅटेगरीत मिळावं यासाठी काही कायद्याच्या चौकटी आहेत, त्या चौकटींमध्ये ते बसलं की ते आरक्षण मिळतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही गोष्टी कायद्याच्या चौकटीत बसवणं हा महत्त्वाचा विषय. माझी भूमिका तर वेळोवेळी मांडली अनेक वर्ष, आज थोडीच आहे. आता एकीकडे समिती स्थापन झाली आहे एसटीमधून धनगर समाजाला आरक्षण देण्याची. मात्र लक्ष्मण हाके म्हणतायत की एसटीमधून धनगर समाजाला किंवा कुणालाही आरक्षण देण्याचा राज्यांना अधिकारच नाही. साहजिक आहे, हा विषय बरोबर आहे. ही जी समिती स्थापन झालेली आहे या समितीवरचे डिटेल्सवर मी आत्ता चर्चा नाही करू शकणार, कारण त्याची अधिकृत माझ्याकडे सगळी माहिती आल्याशिवाय बोलणं उचित नाही. पण हे केंद्र शासन राज्य शासनाच्या प्रस्तावानंतर केंद्र शासनावर ह्याचा विचार होण्याचा एक मला वाटतं एक ती प्रोसिजर आहे. तर त्याच्यामध्ये कायद्याने योग्य ती पावलं उचलली जातात. परवा एन्काउंटर झालं, त्याच्यावरती उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्या एन्काउंटरबद्दल तुमचं काय मत? माझं असं म्हणणं आहे की कुठलीही घटना जेव्हा घडते त्याच्यावर उलट आणि सुलट या चर्चा होतात, घडवल्या जातात. एका चिमुकलीवर अत्याचार झाला तेव्हा त्या अत्याचाराचा कुठेतरी कायद्याने कुठेतरी छडा लावला पाहिजे आणि त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे, अशीच सर्वसाधारण लोकांची भूमिका होती. त्या ठिकाणी काय घटना घडल्या, एन्काउंटर कसं झालं याच्याबद्दलचा तपासांती विषय बाहेरच येईल. पण मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठलाही वेगळा अँगल असण्याचं काही कारण नाही. कधी कधी काही शिक्षा या वेगळ्या पद्धतीने होतात असं दिसत आहे. त्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीवर अशा प्रकारे घटना घडली. ही घटना जरी दुर्दैवी असेल तरी न्याय तर लोकांना अपेक्षित होता. आता ह्याच्यावर जी चौकशी होईल त्याच्यातून बाहेर येईल की नेमकं काय आहे. पण पोलिसांच्या अंगावर जर कोणी धावून गेलं तर पोलिसांचंही मनोबल राखणं आवश्यक आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ एखादी जर स्टेप घेतली तर त्याच्यावर टीका होण्याचं मला वाटत नाही कुठलंही कारण आहे.